सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळी. जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडाक्याच्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार शाळा सकाळी 7 ते 11:45 या वेळेत भरतील. वाढत्या तापमानामुळे लहान विद्यार्थ्यांना दुपारच्या उष्णतेचा त्रास होऊ नये तसेच उष्माघातासारख्या समस्यांपासून त्यांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. अलीकडील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना उन्हाचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार सकाळी 7 वाजता शाळा सुरू होणार असून सकाळीच अध्यापन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उन्हात शाळेत बसावे लागणार नाही. तसेच शिक्षकांनाही अध्यापनाचे नियोजन सकाळच्या वेळेत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था ठेवणे, विद्यार्थ्यांना टोपी किंवा रुमाल वापरण्याचा सल्ला देणे तसेच उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक काळजी घेणे अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विशेष जनजागृती केली जाणार आहे. पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पुरेसे पाणी, हलका आहार व उन्हापासून बचावासाठी आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. दरम्यान हवामानातील परिस्थिती पाहून पुढील काही दिवस शाळा सकाळच्या सत्रातच सुरू ठेवण्याची शक्यता असून परिस्थितीनुसार पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हापासून मोठा दिलासा मिळणार असून पालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.